डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सोपा आहे, त्या पॅटर्नला तुम्ही सामोरे जा हे सांगणारे महाराष्ट्रात मार्गदर्शक गरजेचे आहेत. एखाद्या अधिकाऱ्याचं किंवा कुठलं प्रेरणादायी भाषण ऐकून तुम्ही ह्या लाईन मध्ये येऊ नका, हा माझा प्रामाणिक सल्ला आहे. समजा 12वी करतो आपण एखाद्या विद्यार्थी, त्याचा लक्ष स्पर्धा परीक्षा करायची, तर कशा पद्धतीने अभ्यास करावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की लिमिटेशन्स काय ठेवावी स्वतःला. एमपीसी सगळं दिलं, एमपीसी सोप. मी असं सांगत असतो की तुमचा स्पर्धा परीक्षेतला सगळ्यात मोठा गुरु कुठली व्यक्ती नसतो, तो PYQ असतो. एमपीएससी विद्यार्थी असेल त्याला आज सपोज त्याला स्टार्ट करायचं, आजपासून अभ्यास स्टार्ट करायचा, तर त्याला एक आयडियल टाइम टेबल काय म्हणजे 10वीला 90%, 12ला तुम्हाला 90% पडलेत आणि एमपीसी युपीसी समजलीच नाही तर त्या 90%ला काही व्हॅल्यू राहत नाही. माझ्याकडे असे काही उदाहरण आहेत, मला विश्वास नाही. ATM मध्ये काम करून अधिकारी झालेली मुलं आहेत. युपीसी बघा तुम्ही मे ते मे, जून टू जून त्यांचं टाइम टेबल ठरलेलं असतंय, जॉईनिंगचं ठरलं असतं. तसं एमपीसीत नाही. म्हणतो तुम्ही बघा एमपीसी मध्ये मुलांचं ते पोस्ट मिळाल्यापासून तर 2-2 वर्ष जॉईनिंग होत नाही. यंदाच्या वर्षीपासून एमपीएससी साठी डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम सुरू झालेले आहे. एमपीएससीचं हे बदलणारं स्वरूप विद्यार्थ्यांसाठी किती फायदेशीर आहे, शिकवणाऱ्यांसाठी किती सोयीस्कर आहे, हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत देवा जाधवर सर आहेत. सर, स्वागत आहे बिंदास बोल मध्ये तुमचं. सरांना या ठिकाणी बोलवण्याचे 2 प्रमुख कारण आहेत. सर गेल्या बऱ्याचशा वर्षांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी तर शिकवतातच, परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजे सरांची जे पुस्तक आहे एमपीएससी बाबतचं, त्याची मला आय थिंक पुढल्या वर्षामध्ये 75वी आवृत्ती प्रकाशित होते. कदाचित एमपीएससीच्या इतिहासामध्ये असं एकमेव पुस्तक असेल जे इतक्या लॉंग टर्म पर्यंत विद्यार्थ्यांकडनं अप्रिशिएट होतंय, चालतंय. त्यामुळेच आज आपण देवा सरांसोबत या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहे. सर, पहिल्यांदा तर मला हे जाणून घ्यायचंय, जसं मी स्टार्टिंगला उल्लेख केला की एमपीएससीच्या मेन्ससाठी आता डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन सुरू झालेली आहे. तर विद्यार्थ्यांवरती काही अंश याचं थोडंसं दडपण जाणवतं की आता डिस्क्रिप्टिव्ह आहे बाबा. तुम्हाला कसं विद्यार्थ्यांचा अनुभव येतो याबाबत? डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या संदर्भात मुलांमध्ये खूप दडपण आहे. सध्या भीती आहे की जसं ऑब्जेक्टिव्ह बद्दल मुलं फ्री होती, नाही ऑब्जेक्टिव्ह आपण परीक्षा देऊ, तसं डिस्क्रिप्टिव्ह बाबत नाही. त्याचंच कारण तुम्ही जर बघितलं तर कंबाईनचं मेरिट जर बघितलं या काही अलीकडल्या कालखंडातलं तर वाढत चाललंय. त्याच्या मागचं कारण की डिस्क्रिप्टिव्हचा वर्ग कमी झालाय. जर ग्रामीण भागात तुम्ही गेले, मुलांना जर विचारलं तुम्ही कशाची तयारी करता, तर सांगतात ते आम्ही कंबाईनच्या परीक्षेची तयारी करतो, सरळ 24 तयारी करतो. ज्या मुलाची कॅपॅसिटी DYSP व्हायची, तहसीलदार व्हायची, तो सुद्धा सरळ सेवेच्या परीक्षा देऊ लागलाय. तो फक्त सरळ ह्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये देऊ लागलाय. आता एक सगळ्यात मोठी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी कोणती आहे, तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सोपा आहे, त्या पॅटर्नला तुम्ही सामोरे जा हे सांगणारे महाराष्ट्रात मार्गदर्शक गरजेचे आहेत. तो एक भाग. आणि दुसरा एक भाग, आता येणारी परीक्षा ही 26 मधली पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा होती. आता काय झालंय, एक भ्रम निर्माण झालाय की एमपीएससीची परीक्षा युपीएससी प्रमाण झाली. एमपीएससीची परीक्षाचा सिलेबस युपीएससी प्रमाण झालाय, परंतु युपीएससी प्रमाणे प्रश्न नसणार आहेत. हे मुलांना जेव्हा पेपर होईल तेव्हा लक्षात येईल आणि मग मुलं बऱ्यापैकी या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येतील. आता पेपर झाल्याशिवाय याच्यावर काहीच जास्तही करणं अवघड, म्हणजे मुलांना ते समजावून सांगणं अवघड जाणार आहे. परंतु मागच्या आपण बघतो की 5-6 वर्षांपासून सलग काही विद्यार्थी एमपीएससी साठी प्रयत्न करतायत. त्यांना अचानक तसं माहिती होतं आधी की आता पॅटर्न बदलणार आहे, पण याची तयारी करणं तयारी केलीच नाही, डिस्क्रिप्टिव्हची तयारी केलेलीच नाही. येणारे त्यांना माहिती होतं तरी त्यांनी ऑब्जेक्टिव्हची तयारी केली. म्हणूनच ही मुलं, जुनी मुलं जी आहेत, मी असं पर्टिक्युलर सांगेल, जुनी मुलं घाबरत नाहीत. त्यांनी तयारी केली ऑब्जेक्टिव्हची 5-6 वर्ष आणि त्यांनी ती ऑब्जेक्टिव्हची तयारी केल्यामुळे लागली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न स्वीकारणं त्यांना थोडं जड जात आहे. परंतु माझं नवीन जी मुलं येणार आहेत, समजा आता 2025 पासून 26 पासून जी मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहे, त्यांना विनंती की तुम्ही तयारी करताना डिस्क्रिप्टिव्हची तयारी करा. ओके. सुरुवातीला आम्ही जसं उल्लेख केला की सर बऱ्याच वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी खास करून करंट अफेअर्स चालू घडामोडी, बरोबर. तर चालू घडामोडीकडे कसं काय, म्हणजे तुम्ही चालू घडामोडी शिकवायचं असं कसं ठरवलं आणि सुरुवात कशी झाली तुमची याची? आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी स्वतः तयारी करत होतो एमपीएससीची. 4-5 वर्ष तयारी केली, परंतु तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करत असताना एखादा कुठला विषय परफेक्ट असून चालत नाही. तर मला गणित, सायन्स काही जास्त जमत नव्हतं. समजा 15 पैकी 4 आणि 5 आणि 6 मार्क यायची, त्यामुळे ओव्हरऑल स्कोअर काय असायचा, डाऊन व्हायचा. आणि मग त्याच्यामध्ये मी जर्नलिझम केलं
एक साईड आपण म्हणतो ना, आता आम्ही पण मुलांना सांगतो एक साईड करिअरसाठी तुमचे एक करिअर ओपन असावं. म्हणून मला एका मित्राने सांगितलं, म्हणून मी ते जर्नलिझमला रानडे इन्स्टिट्यूट म्हणून आहे फर्ग्युसन कॉलेज रोडला, तिथे मी जर्नलिझम केलं. आणि तिथे जर्नलिझम केल्यावर पेपर कसा वाचायचा, कशा पद्धतीने बातम्या लिहायच्या असतात काय, ह्या त्या विषयाची आवड निर्माण होत गेली. आणि तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेत बघा, सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल, एमपीएससी असेल, युपीएससी असेल, कोणत्याही परीक्षेत सामान्य नावाचा जो काही सब्जेक्ट असतो त्यात पहिला विषय असतो चालू घडामोडी, आंतरराष्ट्रीय ते प्रादेशिक. आणि मग तिथल्या त्या जर्नलिझमच्या कोर्सचा मला खूप फायदा झाला. आणि मग हळूहळू हा विषय फक्त वाचायचा असतो हे इतक्या दिवस माहिती होतं. नंतर हा विषय शिकवायचा असतो ही प्रथा हळूहळू मी पाडत गेलो. मग बातम्या कशा काढायच्या, कोणत्या पेपरमधनं काढायच्या, त्याच्या नोट्स कशा पद्धतीनं फॉर्मॅट करायच्या, आणि तिथनं मग हळूहळू गोडी निर्माण होत गेली. 2008ला मी पहिलं पुस्तक काढलं. आता 2025 एंडिंग आहे, तर आतापर्यंत 73 आवृत्त्या आल्यात. आता येणाऱ्या इयरबुक 74वी असेल आणि 26 मधली पहिली आवृत्ती ही 75, म्हणजे 75 आवृत्त्या एखाद्या पुस्तकाच्या 2008 पासून आतापर्यंत. स्पर्धा परीक्षेत आतापर्यंत असं झालेलं नाही. प्रत्येक मंथला वेगळी नाही म्हटलं 3 महिन्यासाठी एक आवृत्ती असते, आणि जशा परीक्षा असतात तशा पण आवृत्त्या निघत राहतात. बरेच लेखक आले चालू घडामोडी लिहिणारे, वर्षभर टिकतात, 2 वर्ष टिकतात, आणि परत काहीतरी बिझनेसमध्ये तोटा होतो आणि ते निघून जातात. मग ह्या विषयाच्या बाबतीत असं आहे, समजा एखादं पुस्तक लिहिलं, समजा हिस्ट्रीचं पुस्तक लिहिलं तर ते कायमस्वरूपी राहतं. चालू घडामोडी कायमस्वरूपी नाही. चालू घडामोडी वर्तमानपत्र तसं एका दिवसाचं आयुष्य त्याचं, सकाळी तुम्ही वाचलं एक संपलं, तसं याचं आहे 2-3 महिन्यांनी ते अपडेट होतं. आता रामसर स्थळ आजपर्यंत काय होतं की रामसर स्थळ 93 होती भारतामध्ये. काल एक न्यूज आली की बिहारमधले एक रामसर स्थळ झाले, लगेच ते 94 झाले. 90 ब्रँड अम्बॅसिडर होते आतापर्यंत, लगे आज न्यूज आली 91 ब्रँड. आता मी बोलतोय आणखीन काही दिवसांनी 92, 93, 94 चालू घडामोडी नेहमी चालू असतात. त्यामुळे या विषयाच्या बाबतीत सतत अपडेट राहणं गरजेचं राहतं. तुम्ही पण एमपीएससीची एक्झाम दिली होती, कसा प्रवास होता तुमचा? आणि तुम्ही म्हणजे एक असतं ना आपल्याला वाटतं की मी एमपीएससी देऊ शकतो, त्यानंतर दिल्यानंतर एक अनुभव येतो, नाही बाबा आता हे थोडंसं आपल्याला झेपत नाही, तर आपण इथनं दुसरं काहीतरी स्विच करायला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे की सुरुवातीला मी 2004-5च्या दरम्यानमध्ये आम्ही स्टडी सर्कल नावाची एक संस्था होती, आनंद पाटील सर, ज्यांनी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेची चळवळ निर्माण केली. त्यांचं मासिक यायचं, आणि त्यांच्या मासिकातल्या मुलाखती वाचून आम्ही या क्षेत्रात आलो. मुलाखती आम्हाला वाटलं हे मुलाखती आहेत, हे आल्या त्या, हे भारी आहे, असं PSI होतंय, असं तहसीलदार होते वगैरे वगैरे. पण ऍक्च्युअली ह्या क्षेत्रात आल्यावर कळतं, मुळात ह्या क्षेत्रातला सिलेबस समजायला 6 महिने जातात. आणि मग एखादी परीक्षा दिल्यावर कळतं हे क्षेत्र कसं आहे, काय आहे, आपल्याला पेलतंय नाही पेलतंय. मग ते टप्प्याटप्प्याने माझ्याही लक्षात आलं की आता आपल्याला हे कठीण जावलेले 2-3 विषय आपले व्यवस्थित नाहीत. मग मी साईड करिअरचा विचार म्हणून मग मी सांगितल्याप्रमाणे जर्नलिझम केलं. याच्यावरूनच मला एक विचारायचं आहे की बऱ्याचदा आम्ही असे विद्यार्थी पाहतो की जे काही व्हिडिओ पाहून प्रेरित झाले आहेत, एखाद्या अधिकाऱ्याचा व्हिडिओ पाहिलाय आणि त्यावरून प्रेरित झाले, मग तयारी वगैरे सुरू केली. पण ऍक्च्युअल प्रत्येकाला अंदाज येण्यासाठी काय तुम्हाला असं वाटतं की एक मूल्यमापन असावं? मी एक सांगेल की एखाद्या अधिकाऱ्याचं किंवा कुठलं तरी प्रेरणादायी भाषण ऐकून तुम्ही ह्या लाईनमध्ये येऊ नका, हा माझा प्रामाणिक सल्ला आहे. मी आलेलोय, पण त्याचे आम्हाला तोटे निर्माण झाले. मी जर्नलिझम केल्यामुळे एक साईड करिअर मिळालं. तुम्हाला खरंच आवड असेल, समजा तुम्हाला आपलं कळतं की मला आवड आहे ह्याच्यातली, मी हे करू शकतो, मी क्रिकेट खेळू शकतो, मी कबड्डी खेळू शकतो, मी वाचन करू शकतो, मी अभ्यास करू शकतो, खरंच आवड असेल तर या क्षेत्रात या, अन्यथा या क्षेत्रात येऊन तुमचा वेळ घालू नका. मग 4-4, 5-5 वर्ष आपण जे म्हणतो ना आता मुलं करतात, तर ते कोणतरी गावातला झालेला असतो तहसीलदार, मग नाही मी पण होणार आहे. ती इरस जी म्हणतो ना, ती इरस ठीक आहे तिथपर्यंतची, पण पुन्हा तुम्ही त्या प्रवासामध्ये तुम्हाला बैठक पाहिजे. स्पर्धा परीक्षा ही बैठक असलेल्या विद्यार्थ्याची स्पर्धा परीक्षा आहे. तुम्ही आले नाही, मी आता आमच्या गावातला मुलगा PSI झाला मी करेल, नाही. इथे येऊन तुम्हाला 10-10, 12-12 तास अभ्यास करावा लागतो, तर तुम्ही होताय, अन्यथा होत नाही. कारण की सगळ्या फील्डचे विषय आहेत यामध्ये. तुम्ही बघा आता हे चालू घडामोडी विषय पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत कुठेही चालू घडामोडी विषय नाही. तुम्ही डायरेक्ट स्पर्धा परीक्षेमध्ये आला की चालू घडामोडी विषय. तुम्हाला समजा हिस्ट्री विषय आहे, 5वीला आहे, 6वीला आहे, 1857 उठाव आपण वाचलाय, परंतु असे काही विषय आहेत की पहिल्यांदा फेस करायला लागतात आपल्याला. इथं माहिती अधिकाराचा विषय मला सांगा आहे का कुठं? तो 10वी पर्यंत कुठंच नाही. तो माहिती अधिकाराचा विषय टाकलेला आहे, मानवी हक्क विषय टाकलेला आहे, सगळ्या फील्डचे विषय आहेत, गणित आहे, सायन्स आहे. आर्टच्या फॅकल्टीच्या विद्यार्थ्याला ते विषय अवघड जातात, सायन्सच्या फॅकल्टीला विषय हिस्ट्री अवघड जातो. त्यामुळं या ठिकाणी एक लक्षात घ्या, कष्ट करण्याची तयारी, सातत्यानं बैठक तुमची असणं गरजेचं आहे. आणि हे आवड जर असेल तरच यायचं, अन्यथा यायचं नाही. आणि अनेक करिअर आहेत, तुम्ही जर बघितलं की करिअरच्या संधी खूप आहेत सध्या, तुम्ही वेगवेगळ्या फील्डमध्ये तुम्ही करिअर करू शकता. सर आपण साधारण पकडून चाललो की 10वी 12वी नंतर विद्यार्थी याच्याकडे
थोडंसं माहिती व्हायला सुरुवात होती स्पर्धा परीक्षांची, विद्यार्थी अभ्यास करायला सुरुवात करतात. तर काय विद्यार्थ्यांनी साधारण कसं, समजा 12वी करतोय आता एखादा विद्यार्थी, त्याचं लक्ष स्पर्धा परीक्षा करायची आहे, तर कशा पद्धतीने अभ्यास करावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की लिमिटेशन्स काय ठेवावी स्वतःला? माझं एक म्हणणं आहे की 12वी झाल्याशिवाय स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचाच नाही. तुम्ही 12वी पर्यंतचा अभ्यास करता म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय. बघा, मुलं ज्यावेळेस आमच्याकडे एमपीसी युपीसी करायला येतात तेव्हा आमच्यासारखे मार्गदर्शक महाराष्ट्रातले काय सांगतात, 5वी ते 12वीची पुस्तकं अभ्यासा. मग याचा अर्थ काय, तुम्ही 5वी ते 12वीचा चांगला अभ्यास करणं. त्यामुळं 10वीलाच मी IAS होणार आहे, मी DYSP होणार आहे, मग मार्केटमध्ये जाऊन एमपीसीचे प्लॅनर, यात तुम्ही वेळ घालू नका, युपीसी प्लॅनर वाचू नका. सध्या नाही, 12वी झाल्यानंतर तुम्ही या लाईन मध्ये या. सध्या एक असं आलंय की पालक म्हणून नाही माझ्या मुलाला IAS बनवायचे, माझ्या मुलाला हे बनवायचे, मग तुम्ही त्यांना 5वी 6वी 7वी बसणं म्हणतात, तुम्ही लोकसत्ता वाच, तुम्ही सकाळ वाच, महाराष्ट्र टाइम, असे वेगवेगळे पेपर वाचा. ठीक आहे, तुम्ही एक नॉलेज म्हणून आदर, परंतु डायरेक्ट सिलेबसला त्यांना बिलकुल सुरुवात करायला हे करू नका. कुठलं तरी गाईड आणायचं मग हे वाचा, असा प्रकार नकोय. तर 12वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे प्राधान्याने लक्ष द्यावा, त्याच्या आधी नकोय. आपण MPSC जर विचार केला तर आपल्या बेसिक जे ऑडियन्स आहे त्यांना तुम्ही सांगू शकता की MPSC एक्झाम आपण जर पास झालो, क्वालिफाय झालो, तर कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये जाऊ शकतो आपण क्षेत्रामध्ये? खूप आहेत ना. एमपीसी एक्झाम पास म्हणजे तुम्ही तिथं पोस्ट ठरलेल्या आहेत, त्या एवढ्या मार्काला ही पोस्ट, ही रँक आल्यावर ही पोस्ट, ती रँक आल्यावर ही जागा आधी जाहीर आलेल्या असते त्या, मग त्यात ह्या जागा असतात त्या, तो तिथल्या मार्कानुसारचा रँकनुसारचा भाग आहे. कुठले कुठले पोस्ट? उपजिल्हाधिकारी आहे, तहसीलदार आहे, BDO आहे, खूप पोस्ट आहे जो त्याच्यामध्ये. तुम्ही त्यामध्ये आतमध्ये इन झालात की मग सगळ्या गोष्टी लक्षात येतात. क्लास 1 कोणती, अप्पर क्लास 1 कोणती, क्लास 3 कोणती, हे त्या फील्डमध्ये आलं की टप्प्याने कळतं. मग युपीसी दिल्यावर आपल्याला ऑल इंडिया सर्व्हिस करावी लागते. एमपीसी मध्ये 36 जिल्ह्यामध्ये सर्व्हिस करावी लागते. सरळ सेवेची असते तर समजा तलाठ्याची परीक्षा असेल तर गाव लेवलला काम करावं लागते. पोलीसची परीक्षा दिली तर तिथं पोलीस स्टेशनला चौकीला काम करावं लागते. हे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही या फील्डमध्ये येताय त्यावेळेस त्या गोष्टी आपोआप ऑटोमॅटिकली टप्प्याटप्प्याने माहित होतात. फक्त तत्पूर्वी यायचंय की नाही हे स्वतःच्या मनाने ठरवा. कोणीतरी सांगितलंय, मला घरच्यांनी सांगितले म्हणून नाही. कारण हे जेवढं आपण समजतो तेवढं क्षेत्र सोपं नाही. आता जेव्हा प्रिपेअर करतो एक मुलगा MPSC साठी, एक्झामसाठी, कॉमन मिस्टेक्स काय असतात त्याचे, म्हणजे सगळ्यात जास्त मिस्टेक काय करतो? कॉमन मिस्टेक त्याच्या सगळ्यात महत्वाचे म्हणजे की तो सुरुवातीला सिलेबस समजून घेत नाही व्यवस्थित. मग त्याला कोणतरी सांगते एमपीसी करायचं म्हणलंय की तो येतो, आप्पा बळवंत चौक नावाचं प्रसिद्ध चौक आहे, ABC म्हणतो आपण. आलं की मग तिथं गेला की दुकानदार वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तक टाकतात, मग ते लगेच विद्यार्थी पुस्तकं घेतो. मग त्याला माहितीच नसते सिलेबस काय आणि कोणती पुस्तकं घ्यायच्यात. मग ही त्याची पहिली मिस्टेक असते, त्याच्या आयुष्यातली पहिली मिस्टेक. मग तो ढिगभर पुस्तक घेऊन जातो, घरच्यांनी पैसे दिलेले असतात, नवीन सुरुवात असते, जोश असतो, तर ती चूक करायची नाही. मुळात प्रॉपर गायडन्स घ्या. सिलेबस कोणता आहे, PYQ म्हणजे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणतो, ते तुम्ही घ्या. मग एमपीसी, तुम्हाला एमपीसी समजली ना, एमपीसी सोपी. पण एमपीसी समजायला तुम्हाला PYQचा, मी नेहमी असं सांगत असतो की तुमचा स्पर्धा परीक्षेतला सगळ्यात मोठा गुरु कुठली व्यक्ती नसतो, तो PYQ असतो. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन. ते जर तुम्ही प्रॉपर केले, सिलेबस प्रॉपर केला, तर तुम्ही भरकटत जात नाही. नाहीतर हे सिलेबस समजायला, मी मग म्हणल्याप्रमाणे एमपीसी UPSC समजायलाच वर्ष जातं मुलांना, सुरुवातीला काय कळत नाही. एमपीएससी मध्ये अजून एक स्पोर्ट्स कोटा म्हणतो आपण, किंवा दिव्यांगांसाठी काही सवलती असतात. तशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या अजून सर्वसामान्यांना माहिती नाहीयेत. तर त्याच्याविषयी तुम्ही कसं सांगाल? मी असं सांगेल तुम्हाला या क्षेत्रात येण्यापूर्वी कोणत्या जे काही वेगवेगळ्या NCC पासून असेल, NSS पासून असेल, स्पोर्ट्स असेल, दिव्यांग असेल, आपल्या आता इथे मी पर्टिक्युलर टेक्निकल तुम्हाला ते काही सांगत नाही, परंतु मी असं सांगेल की किती टक्के जागा राखीव आहेत, स्पोर्टला किती टक्के आहेत, दिव्यांगला किती आहेत, हे तुम्ही आधी माहिती करून घ्या. आणि मग तुम्ही म्हणताल हे सर कुठनं माहिती होणार, तर बघा आता आफ्टर कोरोना जग खुलं झाले, युट्यूबवर आले. तुम्ही असं एमपीसी दिव्यांग शब्द टाकला की सगळ्या पात्रता येतात. एमपीसी स्पोर्ट टाकला की सगळ्या पात्रता येतात. सगळे युट्यूबला लेक्चर आहेत. मी असं सांगेल की एमपीसी UPSCचे प्लॅनर सुरुवातीलाच तुम्ही वाचा. तुम्हाला ह्या क्षेत्रात यायचं, समजा एमपीसी करायची तर एमपीसीचा प्लॅनर वाचा. सगळ्यात पहिलं प्लॅनर वाचायचं. त्या प्लॅनरमध्ये काय सिलेबस दिलेला असतो, PYQ दिलेले असतात, तुमची पात्रता दिली असते. मग 18 वर्षी फॉर्म भरायचा का, सेकंड इयरला असताना फॉर्म भरायचा का, थर्ड इयर झाल्यावर फॉर्म सगळ्या बाबी पर्टिक्युलर त्या प्लॅनरमध्ये दिलेल्या असतात. आणि समजा तुम्हाला प्लॅनर नाही मिळाला तर युट्यूबवर सुद्धा सध्या सगळे सेक्शन आहेत. सुरुवातीला काय करावं, कशा पद्धतीने करावं, ऑप्शनल कोणता निवडावा. आता ऑप्शनल हा प्रकार आलेला आहे, बरोबर आहे, पूर्वी नव्हता, आता डिस्क्रिप्टिव्ह मध्ये. मग ऑप्शनल निवडताना कुठले निकष असतात, ह्या सगळ्या बाबी ह्या एमपीसी UPSC प्लॅनर मध्ये असतात. तर हे आवर्जून तुम्ही वाचा आणि युट्यूबला सुद्धा पहा.
त्यातून तुम्हाला माहिती मिळून जाते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काही काहींना गणित अवघड जातं, काहींना इंग्लिश अवघड जातं, काहींना विज्ञानाचा प्रॉब्लेम असतो. अशा वेळेस प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या ऑप्शन म्हणजे जसं की करंट अफेअर असणं असे काही विषय मजबूत करायचा प्रयत्न करतो. तर तुम्ही काय सजेस्ट करता? मी असं सगळं करीन, महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी जे आहेत, कोणत्या ना कोणत्या विद्यार्थ्यांना कोणता ना कोणता विषय अवघड जात असतो. परत एक उदाहरण म्हणून सांगतो. सायन्स फील्डचा विद्यार्थी असतो, त्याला जर तुम्ही विचारलं का 1857 आउट ऑफ कधी झाला, मी असा प्रश्न विचारला होता, मला आलेला म्हणून सांगतो. तर ते मला सर मी वाचन करून येऊन सांगतो. तर 1857 आउट ऑफ 1857 झालाय, वाचन करायची काय गरज त्याच्यामध्ये? त्याचं अडचण काय होती, तो सायन्स फील्डचा होता. म्हणजे त्याला कशाचा विषय अवघड गेलाय? आर्टचा म्हणजे कला शाखेचा विषय अवघड गेला. तुम्ही कला शाखेच्या विद्यार्थ्याला जर सायन्सचा प्रश्न विचारला, बाष्पीभवन म्हणजे काय, तर तो काय म्हणतो, मी अभ्यास करून सांगतो. म्हणजे इथे एक लक्षात घ्या, दोन कॅटेगरीचे विद्यार्थी, एक सायन्सवाला आणि एक आर्ट. सायन्सवाला आर्टचे विषय अवघड जातात आणि आर्टवाला सायन्सचे अवघड जातात. म्हणजे सगळं जे कॉमन विषय अवघड जातात ते सगळ्याच अवघड जातात. याच्यात काय करायचं एक लक्षात घ्या, आपला जो विषय परफेक्ट असतो, समजा आपला गणित आहे, गणित 10 मार्काला आपण समजा म्हटले मी, तर जो परफेक्ट असतो त्याला 8 मिळतात, 9 मिळतात. एखादी सिली मिस्टेक होती म्हणून आउट ऑफ मिळत नाही त्याला. आणि ज्याला माहित नाही गणित, समजा अवघड जाते, आर्टवाला आहे, त्याला किमान 5 तरी मिळतात का नाही? 5 त्यांनी ग्रॅज्युएशन केल्यामुळे 5 मार्क मिळू शकतो. राहायला किती मार्काचा टॉप समजा, टॉप वरला किती पडल्यात? 8 पडल्यात, 9 पडल्यात, 3 मार्काचा फरक. मग तो 3 मार्काचा जो फरक आहे, आपला जो परफेक्ट विषय असतो, आपला पंचायत विषय परफेक्ट असेल, हिस्ट्री असेल, चालू घडामोडी असेल, जो कोणी असेल, त्या विषयामध्ये ते मार्क कव्हर करायचे. इतर कोणत्याही विद्यार्थ्याचे सगळे विषय परफेक्ट नसतात. म्हणून एक बघा निरीक्षण, एमपीएससी युपीएससी मध्ये महाराष्ट्रात पहिले आलेले विद्यार्थी टक्केवारी किती असते माहिती? 55%, 50%. मला सांगा, 10वी 12ला जर 50-55% पडली तर आपल्याला काय म्हणतात? ढहेतू म्हणतात का नाही? पण तिथं काय आहे, तो महाराष्ट्रात पहिला आलाय, देशात पहिला आलेला आहे. किती टक्केवाला? 55%, 60%. याचं कारणच हे, कारण तिथं सगळ्या फील्डचे विषय असतात आणि कोणाचे सगळ्या फील्डचे विषय परफेक्ट नसतात. त्यामुळे एखादा विषय अवघड जातो म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. गणित अवघड जातं टेन्शन घ्यायचं नाही, सायन्स अवघड जातं टेन्शन घेऊ नका, हिस्ट्री अवघड जातं टेन्शन घेऊ नका. कोणता ना कोणता विषय कोणत्या ना कोणत्या विद्यार्थ्याला अवघड जात असतोच. आता एमपीएससीचे प्रिपरेशन करताना तुम्ही असं अनुभवलं की रुरल आणि अर्बन डिवाइड आहे त्याच्यामध्ये? असं काहीच नाही. रुरल वाले मुलं जास्ती अभ्यास करतात आणि अर्बन वाल्यांना म्हणजे सोयी असून पण एवढा अभ्यास करतात. वासनाच बोलायची गोष्ट. मुलं म्हणतात मी ग्रामीण भागात, सगळीच मुलं ग्रामीण भागात आले. मुलं वासनाच सांगतात मी ग्रामीण भागात आलो, मी एवढा तास अभ्यास केला, मी तेवढा तास. माझा एक वैयक्तिक अनुभव इथला आहे की बऱ्यापैकी मुलं स्पर्धा परीक्षा देणारी ग्रामीण भागातीलच आहेत. आणि तो इथं ग्रामीणमधनं आला का शहरीमधनं आला हे याचा काही मॅटर करत नाही. तिथं तुम्हाला प्रश्न सुटले पाहिजेत. आणि आपल्या स्पर्धा परीक्षेचे एक वैशिष्ट्य आहे, इथं काय जो जिता वही सिकंदर. मग मी ग्रामीणमधनं आलोय का शहरीमधनं? आणि तसं काहीच नाही, मला जाणवलेलं मी सांगतो, तसं काहीच नाही. या उलट थोडस असं म्हणू शकतो आपण की एक घरी परिस्थितीची जाणीव असलेला किंवा थोडासा गरीब बॅकग्राऊंड मधला असलेला जास्त चिकाटीने अभ्यास करतोय आणि पुढे जातोय असं जास्त ज्याला खरंच अडचण आहे ना, तर त्याची एक बैठक वाढलेली असते. आणि ज्याला अडचण नाही मग ते 5-5 पंचवार्षिक योजना पूर्ण करतात. पेटेमध्ये आपण बघतो अनेक मुलं की चहा प्यायला बाहेर पडला की 1-1, 2-2 तास परत अभ्यासिकेत येत नाही. मग त्याला जाणीव नाही ना, आईवडील जे खर्च करतात त्याच्यावर त्याची जाणीव नसल्यामुळे तो बाहेर फिरतोय. ज्याला जाणीव आहे तो बाहेर फिरत नाही, जातो 5-10 मिनिटात तो परत येतो, परत अभ्यास करतो. एक जाणीवेचा एक मुद्दा आहेच. पेठेचा विषय तुम्ही काढलात तर पेठेमध्ये बहुतांशी हे मराठवाडा, विदर्भ इकडचे विद्यार्थी आहेत. पण ज्या वेळेला म्हणजे दिवाळी सारखं चित्र असतं, आता आपण बघितलं असं नुकतं दिवाळीला सगळेजण गावाला जातात त्यावेळेला पेठा एकदम सामसूम होतात. तर तिकडच्या विद्यार्थ्यांना कुठे म्हणजे हिनवलं जातं थोडक्यात की बाबा तुम्ही गेला तर तिकडेच थांबा, गणपती बघायला आला तर तुम्ही इथंच राहता. मध्यंतरी त्या संदर्भातलं दिवाळीत तर बघितलं असेल, पोस्टर पण लागले होते वगैरे वगैरे. पण तो आता ह्याच्यात एक लक्षात 2 महत्वाचे मुद्दे आहेत. तिथल्या स्थानिकाचा एक मुद्दा, स्थानिकाची अर्थव्यवस्था सुद्धा एमपीएससीच्या मुलावर आहेच. परंतु या ठिकाणी एक लक्षात घेणं गरजेचं आहे की त्यांना जो काही तिथं वेगळ्या पद्धतीने जो त्रास होता समजा एमपीएससी करणाऱ्या मुलांकडनं, तो बी झाला नाही पाहिजे. ह्या बी मताचा आता मी आहे. मी बी पूर्वी असं म्हणायचो की नाही एमपीएससीचे मुलं असं तसं, परंतु त्यांचंही काही मतं मी समजून घेतली. तर त्यांनी लक्षात घ्यायचं की एमपीएससीच्या मुलावर आपली अर्थव्यवस्था आहे, कुणाची? स्थानिक लोकांची. आणि आपल्याही मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे स्पर्धा परीक्षा करणार की आपलाही त्रास त्यांना झाला नाही पाहिजे. या दोन्ही समन्वयाच्या गोष्टी आहेत. आम्ही एका पॉलिटिशियन सोबत बोललो जो पेठेमध्ये राहिला, नाव नाही घेतलं. तर ते आम्हाला म्हटले की असे खूप छेडछाडीचे विषय सुरू असतात पेठेमध्ये
आणि म्हणजे मुलं खूप रात्रीपर्यंत असेच बाहेर बसलेले असतात आणि प्लस त्यांच्यामुळे म्हणजे जे एमपीएससी युपीएससी मुलं आहेत त्यांच्यामुळे नॉनव्हेजचे खानावळ खूप वाढलेत आणि मग ते सगळं सांडपाणी वगैरे सगळं रोडवरतीच फेकत असतात. त्यामुळे नाही, ते तर हॉटेलचा प्रश्न आहे. मुलं आता मुलांनी काय खायचं ते ठरवू शकत नाही. नॉनव्हेज खायचं का व्हेज खायचं ते स्थानिक लोक ठरवू शकत नाही. फक्त माझी मुलांना विनंती, आता ह्याच्यात वाद न करता की मुलांना विनंती की बाबा जेवढी काळजी घेता येईल आपल्यापासून, कारण की आपण प्रशासनात जाणार आहेत, उद्या शिस्त लावायला जाणार आहेत, लोकांच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत. आपण जर त्या समस्या सोडवल्या जाणाऱ्या परीक्षेची तयारी करत असू आणि जर हिथंच समस्या निर्माण करत असेल तर आपण सिलेक्शन होईल का नाही हा प्रश्नचिन्ह आहे. मग ज्यांनी त्यांनी काळजी घ्यावी असं माझं वैयक्तिक मत आहे. आता हे जे मुलं असतात म्हणजे खूप सारे सक्सेस स्टोरीज तर पाहिलेत आपण, पण सक्सेस स्टोरीज खूप लिमिटेड असतात. जास्ती करून जे अनसक्सेसफुल असतात त्यांचे स्टोरीज खूप असतात. म्हणजे 5-5, 6-6 वर्ष आहेत खूप आहेत. म्हणजे प्रिपेअर करून पण ते क्वालिफाय नाही होत, म्हणजे डिप्रेशन मध्ये जातात. तर अशा मुलांना तुम्ही कसं सजेशन देता? नाही, माझं म्हणणं आहे की 3-4 वर्ष केलं आणि तुम्ही थांबवला काय या लाईनमध्ये, मग दुसरं कुठलं तरी करिअर तुम्ही बघा. मी जसं म्हणलं की मला ते जमाना गेलं, गणित जमाना गेलं, सायन्स जमाना गेलं, मार्क काय वाढायला गेले अभ्यास करून. आपल्या स्वतःच विचारायचं, मूल्यमापन करायचं की मला जमतंय की नाही. कुठला शिक्षक सांगू शकत नाही तुम्हाला जमतंय की नाही. पेपर झाले की आपल्याला कळतं ह्यात कमी आहेत, आपण त्यात कमी आहेत आणि सुधारणा होईल का नाही. 3-4 वर्षाच्या पेक्षा जास्त थांबायचं नाही. जमत नाही तर दुसऱ्या करिअर निवडायचं. अनेक ऑप्शन आहेत, मगाही सांगितलं तुम्हाला मी, अनेक ऑप्शन आहेत. फक्त तुम्ही अधिकारी झालेच म्हणजे सक्सेस अशातला भाग नाही ना. अनेक स्टोरीज. आमच्या एक रणजित पाटील नावाचे मित्र आहेत, रक्षक सिक्युरिटी म्हणून, कोट्यावधीचा व्यवहार आहे त्यांचा. PSI व्हायचं म्हणून पुण्यामध्ये आलेला तो मुलगा. परंतु या ठिकाणी लक्षात येतं, लक्षात आलं की आपण होत नाही. सिक्युरिटीचा बिझनेस सुरू केला. आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच देवस्थानांना सिक्युरिटी रक्षक ग्रुपची. तसं प्रत्येक विद्यार्थ्यांनी ऑप्शन ठेवला पाहिजे. ठेवलाच पाहिजे, कंपल्सरी ठेवला पाहिजे. हे अनिश्चिततेचे क्षेत्र आहे. हे स्पर्धा परीक्षा क्षेत्र अनिश्चित. तुमची जिद्द, चिकाटी, ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी. प्रत्यक्षात तुम्हाला जर एमपीसी युपीसी समजली नाही, तुम्ही हुशार असून उपयोग नाही. एमपीसी प्रश्न काय विचारतं, युपीसी काय विचारतं हे नाही समजलं, मग तुम्ही 10वीला 90% 12ला तुम्हाला 90% पडलेत, पण एमपीसी युपीसी समजलीच नाही तर त्या 90%ला काही व्हॅल्यू राहत नाही. म्हणून तुम्ही बघता 40% 45% 50% पास झाल्यात, 90% नापास आहे. त्या 40-45% एमपीसी युपीसी समजली, 90% समजलं नाही. म्हणून हा फरक जाणवतो कुठतरी. एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मी आणि माझी वाईफ आम्ही एकदा ट्रॅव्हल करत होतो. तर जो ड्रायव्हर होता ह्याला उबरचा, तर तो फोनवरती हे युपीएससी एमपीएससीचे क्लासेसचे जे व्हिडिओ असतात ते बघत होता. तर मी त्याला असं सहज क्वेश्चन विचारला की तू पण इंटरेस्टेड आहेस का एक्झाम मध्ये. तो बोलला मी नगरचा आहे, तर 2 वेळा मी दिली एक्झाम एमपीएससीची, पण क्वालिफाय नाही झालो. तर आता मी 2 वर्षाचा गॅप घेतोय, मी पूर्ण प्रिपेअर करतो आणि मग मी पुन्हा एक्झाम देणार आहे. तर असं पण असतात लोक की दुसरा काहीतरी वेगळा मार्ग निवडतात थोड्या वर्षांसाठी, मग परत एकदा ट्राय करतात. खूप आहेत. जॉब करत करत यावर्षी आलेला जो फर्स्ट आलेला मुलगा आहे ना, त्यांनी सुद्धा जॉब करत करत पोस्ट मिळवली ना. माझ्याकडे असे काही उदाहरण आहेत, मला विश्वास बसणार नाही. ATM मध्ये काम करून अधिकारी झालेले मुलं आहेत. ATM मध्ये नाईटची शिफ्ट घेतात, ते 11-12 पर्यंत चालू असतं, नंतर पूर्ण अभ्यास करतात. अशी मुलं आहेत. मुळात काय आहे की तुम्ही पूर्ण वेळ करताय का पार्ट टाइम करताय का जॉब करून करताय हे मॅटर करत नाही. तुम्हाला एमपीसी युपीसी समजली पाहिजे, माझं मत आहे. ती समजली आणि तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास करणं बघा, करून करून किती वेळ करतो तो, 8 तास 10 तास करतो तो, काय 24 तास अभ्यास करतो का. आणि जॉब करणारे शेवटी 4-5 तास करतोयच ना. आणि उलटी त्याला जास्त जाणीव राहते, त्याला बर्डन राहत नाही. इकॉनॉमिकल तो फ्री असतो, ते टेन्शन नसतं त्याला, स्वतः कमवत असतो, मग बर्डन नसतं. त्यामुळे काय तो चांगल्या प्रकारे त्याचं वाचलेलं सुद्धा लक्षात राहतं. म्हणून एक जे पूर्ण वेळ करतात, 2-3 वर्ष झाले, 3-4 वर्ष झाले, त्यांनी माझं तर म्हणणं एखादा जॉब बघायचा किंवा आणि तुमचं जे काही साईड करिअर आहे ते करत करत केलं तरी होतंय. पण डेडिकेशनची खूप गरज आहे. म्हणजे 100% त्याशिवाय होतच नाही, त्याशिवाय होऊच शकत नाही. 3-4 वर्ष लावून धरावंच. स्पर्धा खूप आहे. आफ्टर कोरोना बघा तुम्ही, IT फील्डचे बरेच जॉब गेले, त्याच्यामुळे परत हे सरकारी नोकरीला महत्व आलेलं आहे. पूर्वी होतं, आता हे भविष्यात बी राहणार आहे आणि स्थायी आहे ना 58-60 वर्षापर्यंत. असं दुसऱ्या जॉबमध्ये नाही तसं. म्हणून याच्यामध्ये तेवढं लागतं. आपण सरकारी नोकरीविषयी बोलतोय सर, पण मधल्या काळामध्ये आता पाठीमागे एक ऍड पण आली होती की महसूल खात्यामध्ये अधिकारी लेवलचे रिटायर्ड व्यक्तीला कंत्राटी बेसवरती घेणार आहेत. तो जी रद्द केला रद्द केला. तसं काय होत नाही, पण दरवर्षी जागा निघत, लोकसंख्या वाढलेली. आता डिपार्टमेंटला तुम्ही बघा, पण बहुतांशी ठिकाणी कंत्राटीकरण सुरू आहे, तर याचा फटका कुठे विद्यार्थ्यांना बसतो. त्याचा बसतो. परंतु त्यावर विद्यार्थी आंदोलन करतात. मग त्या ठिकाणची काही GR रद्द करण्यात आलेले आहेत. तर विद्यार्थ्यांना लक्षात आलं की बाबा हे असं होतंय, इथं होतंय. मग वेगवेगळ्या आता ऍक्टिव्ह संघटना आहेत एमपीसी मध्ये, पूर्वी नव्हत्या. आता सोशल मीडियामुळं याच्यामध्ये तुम्ही बघा, आता सहसा कोणाला काही करता येत नाही.
नाही, पण शासनाने थोडस याच्याकडे नाही, कंत्राटीचं बंदच केलं पाहिजे. बंद केलं पाहिजे. बंद केलं पाहिजे, नाही तर मग बेकारी वाढत. आणि पोस्टिंग मध्ये पण खूप डिले होतो. हा, ते तिथं तर ते सुधारणा एमपीसी ने युपीसी प्रमाण चाललं पाहिजे. युपीसी बघा तुम्ही मे ते मे, जून टू जून त्यांचं टाइम टेबल ठरलेलं असतंय, जॉईनिंगचं ठरलेलं असतं. तसं एमपीसीत नाही. म्हणतो तुम्ही बघा एमपीसी मध्ये मुलांचं ते पोस्ट मिळाल्यापासून 2-2 वर्ष जॉईनिंग होत नाही. तर टप्प्याटप्प्यानं शेवटी आपण ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात आशावाद असणं गरजेचं आहे. कदाचित येणाऱ्या कालखंडामध्ये एमपीसी मध्ये सुधारणा होऊ शकते की पोस्टिंग पण मिळेल, लवकर पेपर चेकिंग होतील, लवकर रिझल्ट लावले जातील, जेणेकरून मुलांचा वेळ वाया जाणार नाही. त्यात एमपीसीच्या जेव्हा अध्यक्षाला किंवा सचिवाला जेव्हा विचारलं जातं तेव्हा ते सांगतात आमच्याकडे मनुष्यबळ कमी. तर माझं असं म्हणणं की शासनाने त्यांना मनुष्यबळ पुरवलं तर इकडे अडचण येणार नाही. इव्हन कधी कधी एमपीएससी कडनं असं पण होतं की परीक्षा डिक्लेअर केलेली आहे, मग नंतर एमपीएससी ला जाग येते की बाबा त्या दिवशी अजून दुसरी कुठली तरी परीक्षा आहे, मग ती पुढे ढकलतात. बऱ्याच वेळेस झाले तसं प्रकार, बऱ्याच वेळेस हे म्हणजे विद्यार्थ्याचं नुकसान होतं त्याच्यामध्ये, पण तसं व्हायला नाही पाहिजे. डिप्रेशन मध्ये जात नाही विद्यार्थी याच्यामुळे. जातो ना. आता हीच परीक्षा बघा, त्या अतिवृष्टीमुळं आजची जी परीक्षा आहे 9 नोव्हेंबरची ती परीक्षा आधीच होणार होती. पण आता ही विद्यार्थ्यांनीच मागणी केली तो भाग. पण आता बऱ्याच वेळेस असं होतं की कुठेतरी IBPSची परीक्षा असते, TCS असते, सरळ शिवची आणि कुठल्या परीक्षा, मग ते त्यासाठी तर एमपीसी आधी टाइम टेबल डिक्लेअर करतात. आता 26चं टाइम टेबल डिक्लेअर केलं. आता इतर विभागाने पण काळजी घेणं गरजेचं असतं. मग इतर विभागांना नाही घेतली मग शेवटी एमपीसीला बदलावं लागतं किंवा इतर विभागाला बदलावं लागतं. बरोबर. आपण सपोज एक आयडियल टाइम टेबल म्हणलं विद्यार्थीचं, आपण आता कुठले पण एक्झाम असेल आपण एक टाइम टेबल बनवतो. आता एक एमपीएससी विद्यार्थी असेल, त्याला आज सपोज त्याला स्टार्ट करायचं, आजपासून अभ्यास स्टार्ट करायचा, तर त्याला एक आयडियल टाइम टेबल काय, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांनी कसा अभ्यास केला पाहिजे? नाही, आता ह्याच्यात मी सांगेल की आयडियल हा प्रकार स्पर्धा परीक्षेत नसतो. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. समजा एखादा विद्यार्थी माझ्याकडे आला, मला देवाजोर सर मला अभ्यासाचं टाइम टेबल बनवून द्या. मग मी त्याला सांगितलं की पहाटे 4 ते 6 गणित कर. तो पहाटे 4 ते 6 जर नाही उठला तर गणित मी स्वतः करायचं का? माझं म्हणणं असं आहे, आयडियल टाइम टेबल हे कुठल्या शिक्षकाकडून मार्गदर्शकाकडून घेऊ नका, तुम्ही स्वतःच बनवा. तुम्हाला माहिती उद्या दुसऱ्या दिवशी काय करणार. मग तुमचं क्लासचं टायमिंग काय आहे, फिजिकलचं टायमिंग काय आहे, तुमचं व्यायामाचं टायमिंग काय आहे, तुमचं झोपेचं टायमिंग काय आहे, उठायचं टायमिंग काय, हे स्वतःलाच माहिती असते. मग स्वतःच नसतं. मी ह्या प्रश्नाचं एक प्रॉपर उत्तर असं देईल की 24 तासामधले 8 तास स्वतःला द्या अभ्यासाला. मग तुम्ही ठरवा, पण ते 8 तास वन टाइम देऊ नका. आता सोशल मीडियाच्या कालखंडामध्ये तुम्ही 8 तास एका ठिकाणी बसू शकत नाही. जर बसत असाल तर ते मनाने नाही, शरीराने. त्यामुळं तुमच्या प्रश्नाचं असं म्हणणं आहे की आयडियल टाइम टेबल मी सांगेल 8 तासाचं द्या आणि स्वतः ठरवा. 2-2 तासाचे 1-1 तासाचे स्पेल द्या. मग काही मुलं अशी बघा नाईटला अभ्यास करायला आवडतं, काही मुलांना डेला अभ्यास करायला आवडतं. मग आपण त्यांना म्हणू शकत नाही ना. एखाद्याला नाईटला अभ्यास करा, काही मुलं जागतात खूप आणि दिवसा झोपतात, त्यांना म्हणू शकत नाही. त्यामुळे स्वतः ठरवा की काही मुलांना पहाटे उठल्यानंतर अभ्यास करायला आवडतं, काही मुलांना म्हणजे सगळं फ्रेश झाल्यानंतर 9-10 वाजता अभ्यास करत जातात, मग जेवण होईपर्यंत 2-3 वाजेपर्यंत अभ्यास करतात. प्रत्येकाचं टाइम टेबल वेगळं असणं, ज्यांनी त्यांनी ठरवा. वेगळं असण्यापेक्षा ज्यांनी त्यांनी ठरवा असं मी सांगेन. मी सोशल मीडियाचा हे केला, विचार केला, तर सोशल मीडियामुळे खूप फायदे झाले ते, म्हणजे विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन मिळते, म्हणजे सगळंच मिळतं सोशल मीडियामुळे. पण त्याचा तोटा पण कुठेतरी जाणवतो का तुम्हाला, की त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित होतं? निश्चितच जाणवतो. ठरवायचं की आपल्याला किती वेळ वापरायचं. आता यात बघा मीच सांगितलं की युट्यूबला असतं एमपीसी युपीसी प्लॅनर सारखं, ते पहा तुम्ही. मी असं म्हणणार नाही पाहूच नाही, पहा, पण त्याला वेळेची मर्यादा द्या. रीलचा आपल्याला काय फायदा होतो का? अजिबात होत नाही. आपण रील पाहतो मग पाहायचं नाही. आपल्याला समजा युट्यूबच्या लेक्चरचा फायदा होतो, युट्यूब पहा, पण किती वेळ पाहायचे ठरवायचं स्वतः. कोणाचे लेक्चर पाहिजे, कारण भडीमार झालाय आता, मुलाखतीचा भडीमार झालाय, शिक्षकाचा भडीमार झालाय, यात तुम्ही भरकता कामा नये. आणि नवीन सिलेबसला मी ठामपणे सांगतो, नवीन सिलेबसला राज्यसेवेच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला क्लास किंवा मार्गदर्शन तुम्हाला ऑफलाईनच घ्यावा लागेल. तुम्ही जर ऑनलाईन म्हणले, ऑब्जेक्टिव्हला मी समजू शकतो, 100 रुपयाची बॅच, 200 रुपयाची बॅच, 900 रुपयाची बॅच, ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह त्यांनी ते वाचून होतंय. पण डिस्क्रिप्टिव्हला तसं चालणार नाही. असं जर केलं तर मग तुमचे 5 नाही 10 वर्ष जाणार आहेत. जे नवीन विद्यार्थी त्यांना माझं सांगणं राहील की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, समजा तुम्हाला क्लास लावायचा आहे, मार्गदर्शन घ्यायचं तर ऑफलाईन करा. ऑफलाईन सारखं एज्युकेशन नाही. आता ही कोरोनामुळे झालेली सोय, ती पुन्हा सोय म्हणजे लोकांनी सवय लावून घेतली त्याची. ऑब्जेक्टिव्ह एक्झाम पर्यंत ठीक आहे, डिस्क्रिप्टिव्ह तो चालणार नाही प्रकार. आता काय झालं सर, एमपीएससीच्या टीचिंगच्या ह्याच्यामध्ये बऱ्याचदा एखादा दुसरा अटेम्प्ट केलेली व्यक्ती डायरेक्ट स्वतःच्या नावाने क्लास वगैरे सुरू करतात आणि पुढे तिकडे करिअर करायचा प्रयत्न करतात. पण माझा प्रश्न हा आहे की विद्यार्थ्यांनी एमपीएससी क्लासेस निवडताना
किंवा एखाद्या शिक्षकाकडनं मार्गदर्शन घेताना काय काळजी घ्यावी? आणि तुम्हाला पण हे वाटतं काय पूर्ण एक बाजार झालाय क्लासेसचा? अरे बाजार तर झाला नाही, मला वाटतं काय सगळ्यालाच माहिती आहे आता बाजार झालाय. आता ह्याच्यामध्ये एक असं आहे की त्या बाजाराचा आम्ही पण एक भाग आहोत. पण यात एक काळजी इथनं पुढे अशी घ्यायची की असं नाही किंवा एखादा IAS अधिकारी तोच उत्तम शिकवतोय अशातला भाग नाही. आता आम्हाला पण विचारतात मग सर तुम्ही शिकवता चालू घडामोडीवर चांगलं शिकवा, मग तुम्ही मी स्पष्ट सांगतो मला जमलं नाही, मला गणित जमत नव्हतं, मला सायन्स जमत नव्हतं, मी सोडून दिलं या विषयात. मी ह्या विषयात परफेक्ट आहे, मी चालू घडामोडीचं व्यवस्थित तुम्हाला सांगू शकतो. इथं मी असं सांगेल की सक्सेस व्यक्तीपेक्षा अनसक्सेस व्यक्ती तुम्हाला जास्त चांगलं मार्गदर्शन करते, कारण त्याला त्यातलं सगळं खाचखळगे माहीत झालेले असतात. आता तुमचा प्रश्न आहे की निकष काय? निकष हा प्रकार नाही की बाबा पॉलिटिकल सायन्स आहे. आपण अनेक वर्षापासून ऐकतो की तुकाराम जाधव सर शिकवतात, वयाच्या 21 वर्षी त्यांनी मुलं कलेक्टर केले. त्यांची पेपर चेकिंगची मी बघितली सिस्टीम खूप चांगली आहे की ते वेळ देऊन चेक करतात वगैरे. मग आपल्याला माहिती नाही तुकाराम जाधव सर हे शिकवतात हा सब्जेक्ट, आणखीन एखादा शिक्षक हा सब्जेक्ट शिकवतोय, मार्केटला नाव असतात प्रत्येक शिक्षक. प्रॉपर जाऊन तुम्ही गायडन्स घ्या. आता आपण हा वाईट आहे तो वाईट आहे हा बिलकुल इथं बोलायचा विषय नाहीये, विद्यार्थ्यांनी ठरवायचं. आता ह्या सोशल मीडियाच्या कालखंडामध्ये विद्यार्थ्याला माहिती असतं की कुठला क्लास चांगला आहे, कुठला शिक्षक कुठल्या ऑप्शनलला चांगला आहे, GS ला कोण चांगला आहे, आणि त्यानुसार तुम्ही ते गायडन्स घ्या. आणि एकदा गायडन्स देताना तुमची चूक झाली मग पुढले 1-1.5 वर्ष वाया जातात तुमचे. तसा प्रकार होता कामा नये. बरोबर. आता सपोज विद्यार्थ्यांमध्ये आता MPSC UPSC कुठले पण एक्झाम असेल तर एक क्रायटेरिया असते कास्टचं हे येतं की या कास्टला इतक्या म्हणजे इतक्या वयापर्यंत देऊ शकतो किंवा इतके अटेम्प्ट असतात किंवा मार्क्स मध्ये पण थोडीशी हे असते. तर विद्यार्थ्यांमध्ये हे असतं की हा ह्या कास्टचा आहे म्हणजे याला फायदा मिळेल. नाही, माझं एक म्हणणं बघा, आता इथं तुम्ही ज्यावेळी येतात स्पर्धा परीक्षेमध्ये, मी ह्या कास्टचा आहे म्हणून झालोय, त्या कास्टचा म्हणून झालोय, ही कास्ट आहे म्हणून तुला फायदा आहे, मी ओपनचा आहे म्हणून मला फायदा वगैरे वगैरे याचं डिस्कशन न करता स्पर्धा परीक्षेत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी मी ओपनचा आहे म्हणून तयारी करायची, तर तुम्ही पास होणार आहे, अन्यथा तुम्ही होणार नाही. मी तयारी करताना समजा मी एनटी वर्गातला आहे, मग नाही मला आता अभ्यास कमी करावा लागतो, तू 8 तास करतो ना ओपनवाला, मग मी 4 तास केला तर होईल, असं नाही चालत. इथं मी असं तुम्हाला सांगेल, तुम्ही तयारी करताना मी ओपनचा आहे म्हणून तयारी करायची, तुमचं सिलेक्शन होणार. तिथे कास्ट नंतर फायनल सिलेक्शनला मग ते आयोग ठरणार, आपण नाही ठरू शकत. आयोग ठरवतो एवढ्या जागा आहेत, मग याच्यात ही मेरिटमध्ये बसलं, ती मेरिटमध्ये बसलं. आपल्या हातात एकच फक्त चांगला 8 तास दररोज डेली अभ्यास करणे, खंड न पडून देता. विद्यार्थ्यांच्या मनात असतं का कुठेतरी? 100% असतं, असतंच ना. मगाशी आपण पत्रकारितेबद्दल पण बोललो, आम्ही पण पत्रकारितेतनं आलेलो आहे दोघं पण. तर मला हे म्हणायचं की पत्रकारितेत असल्यानंतर एक पत्रकाराचं नाही का एक थोडंसं गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट क्वेश्चन विचारण्याचा एक गुणधर्म असतो, तसं MPSC वाल्यांच्या म्हणजे ह्याच्यावरती शाहू फुले आंबेडकर असा पगडा जास्त जाणवतो. कसं काय बरं? किंवा थोडेसे असे नास्तिक टाईप मध्ये जाणवतात? नाही, तसा पगडा वगैरे म्हणणार नाही, परंतु कसं असते, मग मी जो उल्लेख केला PYQचा, पेपर शेट जे करणार असतात ना, असे 10-12 लोकांना त्यांनी पेपर शेट करायला दिले असतात. आणि ते पण काय करतात, ज्यावेळेस पेपर शेट करतात की पाठीमागतले जे काही क्वेश्चन पेपर असतात हे त्यांच्याकडे असतात. म्हणून आपण काय म्हणतो की तुम्ही PYQ बघा, PYQ बघितलं तुम्हाला MPSC समजते. तसं मग त्यांना तिथं शाहू महाराजांचा प्रश्न असतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा प्रश्न असतो, शिवाजी महाराजांचा प्रश्न असतो. मग त्या अँगलवर ते वेगवेगळे प्रश्न घेत चालतात आणि सिलेबसमध्ये असतो तो भाग. त्यामुळं आणि दुसरं काय की असं सोशल इश्यूचे जास्त प्रश्न त्यामध्ये असतात, विचारले जातात. कारण की मुलगा जाऊन सोशल वर्क करणार आहे, जो अधिकारी निवडायचा आहे, आपल्याला तहसीलदार निवडायचा आहे, PSI निवडायचा आहे, BDO निवडायचा आहे, तर यांना जाऊन शेवटी समाजाची कामं करायची असतात. मग ज्या समाज सुधाकरण समाजाची कामं केलेले आहेत, भविष्यात त्यांच्या कामावरून प्रेरित होऊन यांनी प्रशासन अशी काहीतरी कामं चांगली केली पाहिजेत, हा एक उद्देश असू शकतो, दुसरा काही नाही. सर तुम्ही बऱ्याचशा बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सेमिनार पण हो, घेतात आणि त्याच्यामध्ये म्हणजे एक व्हिडिओमध्ये माझ्याकडनं पाहण्यात आलं होतं की तुमचा उल्लेख असा केला गेला होता की गोपीनाथ मुंडे आणि शरद पवारांनंतर महाराष्ट्र कुणी पिंजून काढला असेल. तुम्ही म्हणजे काय म्हणजे कसं स्वरूप आहे नेमकं, किती तुम्ही महाराष्ट्र याच्यासाठी फिरलाय? मी महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये 36 जिल्हे, त्या 36 जिल्ह्यात 2-2, 4-4, 5-5 वेळेस सेमिनार घेतलेले आहेत. कोरोनाच्या आधी ऑफलाईन सेमिनार व्हायचे आणि त्या माध्यमातून मग मुलांना मी जाऊन सांगायचो की स्पर्धा परीक्षा अशी असते, तुम्ही ह्या लाईनमध्ये या, तयारी करा, MPSC अशी असते, UPSC अशी असते, सरळ सेवेच्या परीक्षा अशा असतात. मग आम्ही एक हॉल घ्यायचो, त्या हॉलमध्ये मग तिथं जाहिरात आधी 4-5 दिवस आधी जाहिरात केली असायची आणि मग मुलं तिथं ऐकण्यासाठी यायची. त्यावेळेस YouTube होतं, परंतु मुलं वापरत नव्हते, मग मुलं ऑफलाईन यायची. आता जर तुम्ही सेमिनार लावला तर मुलं येत नाहीत, आता YouTubeवर ऐकतात. आता सगळा YouTubeचं तुम्ही आता इथून पुढले जे रिझल्ट येणार आहेत तर त्यांना जर विचारलं तुमच्या यशात कशाचा वाटा आहे
तर ते सांगतात युट्यूब बघितलं आम्ही, टेलिग्रामच्या बातम्या बघितल्या, टेलिग्रामवर बघितले, टेलिग्राम जॉईन केले होते. आता थोडा भाग बदललाय. पूर्वीचा म्हणजे आफ्टर कोरोनाच्या आधीचा आणि कोरोनाच्या नंतरचा. बरोबर. आपण सपोज हे बोललो की स्टुडंट्सला असं स्ट्रेस खूप होतो किंवा बर्नआउट होतात, तर त्यांना ऍडवाइस काय द्याल तुम्ही? म्हणजे खूप अभ्यास करून असं होतं. तर तुमच्या आवडीचं जे असेल ते, समजा तुम्हाला पोहायला आवडतं पोहायला जा, क्रिकेट खेळायला आवडतं क्रिकेट खेळा. तुम्ही 24 तास म्हणजे आपण म्हणतो ना सारखंच अभ्यासात राहू नका. तुमच्या आवडीचं काहीतरी करा. समजा मग ती एमपीसीची पुस्तकं साईडला ठेवायची, अब्दुल कलामचं एखादं पुस्तक वाचा, एखाद्या सोशल जे काही रिफॉर्मर आहेत त्यांची पुस्तक वाचा. त्यातनं वेगळे पण म्हणजे तोच करून तोच पण आला की मग त्या मुलांनाच नाही आपल्याला पण येतं ना, त्यावेळेस मग वेगळं काहीतरी करायचं जेणेकरून तुम्ही फ्रेश व्हाल. अभ्यासिकांचं तुम्ही बोलला की पुण्यातले जे अभ्यासिका आहेत म्हणजे लायब्ररीज आहेत त्यांची हाल खूप खराब आहेत, मी ऐकलंय. तर तुम्हाला काय वाटतं त्यांचं? म्हणजे खूप असं वाटतं की खूप पडीक आहेत. नाही, तिथं पेटीमध्ये वाढत तसे आहेत ना, त्याच्यामुळे आहे. पण काही अभ्यासिका आता तसे आहेत की एसी अभ्यासिक आहेत. आता एक नवीन प्रकार आला एसी अभ्यासिका. त्या रेटनुसार अभ्यासिक आहेत ना, 700 रुपये, 800 रुपये, 1000 रुपये, 1200 रुपये. आता मुलांनी कुठं जायचं ते त्यांनी ठरवायचं. पण तिथं ते बांधकामच तशी आहेत, त्याच्यामुळे आपल्याला तसं वाटतंय. शेवटी काय अभ्यास आपल्याला जाऊन करायचा आहे. मग ते एसी आहे का नॉन एसी आहे, आता विद्यार्थ्यांनी ठरवायचे कुठली लावायची कुठली नाही. तुम्ही असं आहे का की तुम्ही एसी मध्ये जाऊन बसला तर अभ्यासिका केलं त्याचं पोस्ट मिळेल अशातला भाग नाही. इथं एमपीसी समजून घ्यायची, प्रश्न समजून घ्यायच्यात आणि आपल्याला दररोज 8 तास, दररोज सातत्याने 2-3 वर्ष 8 तास अभ्यास करायचा आणि पास व्हायचं. काही सक्सेस स्टोरीज असतील तुमच्याकडे ज्या मुलांची? खूप आहेत. एक आहे का, खूप आहेत. एक नांदेड जिल्ह्यातली मुलगी, एका वर्षामध्ये तिला 3 पोस्ट मिळाल्या. तुम्ही म्हणता मग एका वर्षात 3 कसं काय? अशा 3-4 वेगवेगळ्या एक्झाम होत्या त्या, बरोबर आहे. असं सरळ शेवटच्या ती इथं आली, क्लास केला, क्लासच्या दरम्यान ती परीक्षा देत राहिली. एका वर्षात 3 पोस्ट मिळाल्या. तिला प्रश्न पडला की नेमकी घ्यायची कोणती पोस्ट. परंतु काही विद्यार्थी असे आहेत की वर्षानुवर्ष तयारी करतात, त्यांना पोस्ट मिळाल्या. सक्सेस स्टोरी पण आमच्याकडे खूप आहेत आणि अनसक्सेस स्टोऱ्या पण खूप आहेत. विद्यार्थीच्या मानसिकता सगळी आम्हाला आता माहीत झालेली आहे, नेमकं काय आहे ते. कुठला एखादा असा विद्यार्थी आठवतोय सर जो म्हणजे सक्सेस स्टोरी झाल्यानंतर परत तुम्हाला भेटायला आला असेल? खूप आहे. खूप सगळे विद्यार्थी येतात भेटायला. सक्सेस झाले ना, वेगवेगळ्या पदावर झाले की विद्यार्थी येऊन भेटून जातात, आवर्जून भेटून जातात. आता एकाचं नाव आपण सांगू शकतो, अनेक विद्यार्थी येतात. दरवर्षी 400-500 जागा असतात, त्यातली बरीच मुलं येऊन भेटून जातात. आपण हे एक ऑब्झर्व केलंय की युपीएससी आणि एमपीएससी मध्ये जे डिफरन्स आहे, तर तो मुलांमध्ये पण दिसतो का तुम्हाला कधी? आहे ना, म्हणजे आहे. करतात हो, आहे. इथं शेवटी ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न येतो एमपीसी मध्ये, तिथं डिस्क्रिप्टिव्हचा प्रश्न आहे. आता काय दोन्ही एक झाले, आता हे तो बदललेला असेल. आणि एमपीसीनं ही परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह करण्यामागचा उद्देश हे मुलांनी समजून घेतला पाहिजे. त्याचा उद्देश आहे की महाराष्ट्रातला युपीसीचा टक्का आपला वाढला पाहिजे. ते पण एक चंद्रकांत दळवी समितीनं जो काही सिलेबस चेंज करला, म्हणजे समिती नेमली होती हा सिलेबस असा करणं. चंद्रकांत दळवी, माननीय चंद्रकांत दळवी समितीने तोच उद्देश सांगितला की महाराष्ट्रातला दरवर्षी मे-जूनला ज्यावेळी युपीसीचा रिझल्ट लागतो तेव्हा पेपरला बातमी असते की महाराष्ट्राचा टक्का घसरला, महाराष्ट्रातला टक्का घसरला. त्याचं कारणच होतं की 10 वर्ष सिलेबस ऑब्जेक्टिव्ह होता. आता ह्याच्यावर विद्यार्थ्यांमध्ये मतमतांतर आहेत, ऑब्जेक्टिव्ह पाहिजे, डिस्क्रिप्टिव्ह. पण आता आयोगाने जर केलंच तर ते आता स्वीकार लागणार आहे, पर्यायच नाही. तर हा पॅटर्न स्वीकारला तर येणाऱ्या कालखंडामध्ये आपला युपीसीचा रिझल्ट पण युपीएससी मध्ये तेच ऑब्झर्वेशन आहे की युपीएससी मध्ये मोस्टली युपी किंवा बिहार तिथले मुलं टॉप करतात. त्याचं कारण तसं आहे ना. त्याचं कारण काय आहे की तिथला सिलेबस आहे ते रिलेटेड टू युपीएससी. आपला सिलेबस तसा नाही ना स्टेट बोर्डचा, तो कुठेतरी बदलला पाहिजे, मुलांनी बदललं पाहिजे. आपल्याकडे काहीच नाही झालं की एमपीएससी युपीएससी करू, हा जो ट्रेंड आहे त्या ट्रेंड मध्ये आपण मागे आहेत. काहीच नाही झालं तर युपीएससी एमपीएससी करू, हा ट्रेंड आहे. तुम्ही बघा नीट जीची एक्झाम झाल्या, मला आलेला अनुभव सांगतो. ते जे रिझल्ट आलं की आमच्या इकडे इन्क्वायरी वाढते. का वाढते? नीटमध्ये पास झाला नाही, जेई मध्ये पास झाला नाही, त्याचं ध्येय डॉक्टर इंजिनियर व्हायचं होतं, पण ते झालं नाही म्हणून कुठं आलाय? एमपीएससी युपीएससी आलाय. मग हे काय झालं? आधी साईड करिअर म्हणूनच बघितलं ना ह्याला, त्यामुळे गोंधळ होतो. एक साईड करिअरचा उल्लेख सर तुम्ही केला. मला हे पण विचारायचं आहे, मागाशी आपलं बोलता बोलता राहून गेलं की एमपीएससी करताना समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी ठरवलं बाबा की 5 वर्ष मला हे प्रयत्न करायचे, पण 5 वर्षानंतर समजा मी झालो नाही तर त्यासोबत अजून दुसरा कुठला मी घेऊ शकतो? कारण जर विद्यार्थी समजा आर्टचा असेल तर त्याच्याकडे ऑप्शन लिमिटेड राहतात. ते जर सायन्स करून मग परत इकडे एमपीएससीचा अभ्यास करतात त्याच्यावर बर्डन आहे. सध्या जर बघायला गेलं तर लॉचा ट्रेंड चाललाय. इतक्या वर्ष पूर्वी काय होतं, डीएडचा 2010च्या दरम्यान तुम्ही बघा डीएड करायचं, आपल्या काळात ऍग्रिकल्चर पण ऍग्रिकल्चर आलं, त्यामधल्या काय इंजिनिअरिंग आलं. आत्ताचा जो ट्रेंड आहे तो लॉचा आहे.
एक बेस्ट ऑप्शन आहे साईड करिअर म्हणून. JMFCच्या सुद्धा परीक्षा तुम्हाला न्यायाधीशाच्या देता येतात. आता पण तो आवडीचा विषय, म्हणजे आवडीचा आपला आवड आहे का नाही, इतर पण आहे असं मी म्हणत नाही की तुम्ही लॉच करा, पण मी एक सांगेल की साईड करिअर ठेवायचं. आपला आता हे तिसऱ्यांदा विषय चालला, तुमचा सेकंड ऑप्शन ओपन पाहिजेच कंपल्सरी. पर्याय, आणि जर पर्याय नसेल तर तुम्ही मग म्हणलं ना फ्रस्ट्रेशन, चिंता, मग असे प्रकार घडतात. आपण एकदा फेल झालो आणि आपल्याकडे जर ऑप्शन नसेल तर तो प्रकार होतो. तुम्ही फेल झाले MPSC, समजा फायनल रिझल्ट मुलाखत दिली तुम्ही आणि 2 मार्कांनी तुम्ही बाहेर पडले, साहजिकच त्या विद्यार्थ्याला टेन्शन नाही. परंतु त्याकडे जर सेकंड ऑप्शन असेल एखादा, त्यांनी समजा इंजिनिअरिंग झालं असेल तर तो कुठल्या कंपनीमध्ये IT फील्डमध्ये जॉब करणार आहे जाऊन, मग तो टप्प्याटप्प्याने ह्या बाबी विसरून जाणार आहे. माझं एक रिलेटिव्ह आहेत, तर त्यांनी इंजिनिअरिंग केली होती आणि मग प्रिपेअर करत होते UPSC MPSC साठी, पण ते काय झालं नाही. मग त्यांनी बँकची एक्झाम दिली, मग बँकमध्ये लागला. तर असं आपलं तसं आपली मुलं करत नाहीत. अनेक पर्याय आहेत, बँकेचे, रेल्वेचे. तुम्ही UP बिहारची मुलं बघा, त्या परीक्षा देतात. आपली मुलं फक्त MPSC करत बसतात. तसं नाही करायचं. बँकिंगच्या सुद्धा परीक्षा द्यायच्या, रेल्वेच्या परीक्षा द्यायच्या, खूप आहेत ना परीक्षा. पोस्टात तुम्हाला विश्वास नाही, तुम्हाला 90, 92, 95% असतील 10वीला, दरवर्षी जागा येतात. परीक्षा न देता 10वीच्या मार्कावर तुमचं सिलेक्शन 15-20 हजाराचा, 20-25 हजाराचा जॉब मिळून जातो पोस्टमध्ये. हा, पोस्टामध्ये. अनेक लोकांना माहित नाही ते. आता इकडे येणार जो वर्ग येतो समजा 90% वाला आहे, 95% वाला आहे, समजा नोकरीच पाहिजे ना, भरा ना तुम्ही फॉर्म पोस्टाचा. तुम्हाला नोकरी पाहिजे ना, सुरुवातीला कुठं ना कुठं लागून जाताय तुम्ही. तुमची तयारी ही क्लास 3 पासून सुद्धा पाहिजे. नाही आपल्याला हे पण स्वीकार, असं नाही की मी क्लास 1च होईल. तुम्ही करत करत नंतर टप्प्यानं होऊ शकता, टप्प्याटप्प्यानं. मागच्या काही वर्षामध्ये पुण्यात एवढे क्लासेस वगैरे वाढले, तर पुणे आता म्हणजे IT पार्क सोबतच MPSC UPSC स्पर्धा परीक्षेचा हब झालेला हब आहे, झालेला आहे. हब झालेला आहे. तुम्ही जर पेठेच्या एरियात गेले, सगळे नारायणपेठ, सदाशिवपेठ, ह्या सगळ्या एरियामध्ये तुम्हाला तिथे गेले की सगळे वेगवेगळे क्लासचे बोर्ड दिसतील, आणि त्याचा फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. फायदा काय की तर एक वातावरण निर्मिती, आपण कोणत्या स्पर्धेत आहोत, आपल्याला आणखीन किती तयारी करावं लागेल हे मुलांना समजतं. आणि तोटा काय तर नेमकं करायचं काय. झेरॉक्स सेंटर एवढे, तुम्ही झेरॉक्सवर गेले की या क्लासच्या नोट्स, त्या क्लासच्या नोट, तिथं पण मुलांनी काळजी घ्यायची. आपल्याला नेमकं जे काही मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडून एक माहिती घ्या की आलं ही वाचायचे का, ती वाचायचं का, हे गरजेचं आहे. नाहीतर मग काय, मग भरकटत जाते. तोच प्रकार होत चाललाय आता. राजस्थान मधल्या कोटाला जसं तोच इंजिनिअरिंग प्रकार झालाय. हब झाला, तोच स्पर्धा इथं स्पर्धा परीक्षा झाल्या पुणे. पुणे व्यतिरिक्त अजून दुसरा कुठला ऑप्शन पण तयार होत नाही. ग्रामीण मध्ये तर नाहीच नाहीये. पण आता इथून पुढे तर होणारच नाही. याच्या मागचं कारण आता डिस्क्रिप्टिव्ह झाले. डिस्क्रिप्टिव्हला कसं आहे, तुम्ही ऑब्जेक्टिव्हला कसं कुठल्या तरी एखाद्या पुस्तकातनं नोट्स काढून तुम्ही मग जसं म्हणलं एखादा विद्यार्थी शिकवतो तसं होतं. इथं डिस्क्रिप्टिव्ह तसं नाही. इथं जो गुणवंत आहे तोच टिकणार आहे आणि तोच चालणार आहे. आता इथनं कुठे डिस्क्रिप्टिव्हचे क्लास तुम्हाला 2-4 दिसतील. पण एक अर्थी सर डिस्क्रिप्टिव्ह थोडंसं फायद्याचं पण नाही वाटत का? कारण ऑब्जेक्टिव्हला कसं व्हायचं की तुमचं क्लिअर कट तिथं फुली बसायची, चुकलं तर डिस्क्रिप्टिव्हच फायद्याचं आहे. आम्ही मुलांना सांगतो, पण मुलं आमच्यावर म्हणतात सर तुम्ही कसं काय म्हणता डिस्क्रिप्टिव्ह फायदा. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये चूक हा प्रकारच नाही. तुम्ही उत्तर लिहिलंय, तुम्हाला 4-5 मार्क तर द्यावंच लागणार आहे त्यांना कंपल्सरी. ऑब्जेक्टिव्ह मध्ये कसं आहे, 2ला 2च गोल करायचा आहे, 3 करून जमत नाही. डिस्क्रिप्टिव्ह फायद्याचंच आहे, फक्त तुम्ही मानसिकता बनवा. मानसिकता बनवली तर डिस्क्रिप्टिव्ह फायद्याचे, अन्यथा नाही. आता एवढ्या वर्ष पाठीमागे जे अभ्यास करत आले ते आता स्विच झाले डिस्क्रिप्टिव्ह कडे. काहींचा हट्ट असं आपल्याला पुढे कंटिन्युअस करायचं, काहींनी कदाचित बॅकआउट केलं. मग आहे कंबाईन परीक्षा आहेच ना त्यांच्यासाठी. जवळजवळ त्यात 8, 9, 10 पोस्ट आहेत ना. ज्यांना ऑब्जेक्टिव्ह करायचे त्यांनी कंबाईन करायचं, म्हणून कंबाईनचे मेरिट वाढत चालले. ते कारणच आहे मग मी बोलल्याप्रमाणे. पण ज्यांना, मी असं सांगेल ज्यांना लिखाणाची आवड आहे ना त्यांनी डिस्क्रिप्टिव्हची तयारी करा, MPSCची. चालेल सर, थँक्यू सो मच. खूप चांगल्या गप्पा झाल्या, माहिती मिळाली, बरेचसे पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजू आपण सविस्तरपणे उलगडून सांगितल्या. तर थँक्यू सो मच सर. ओके, तुमच्या बुकसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.